पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याचं ठरवलंय। त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीत फूट पडली आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याला ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसनेही विरोध केला। आता ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही एकत्र येण्याची तयारी केली। पाहूया। बैठका अनेक चाललेल्या आहेत, अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही। त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू। त्यामध्ये आम्ही जाणार नाही। पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे निश्चित झाले आणि महाविकास आघाडीत मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरीतही फूट पडण्यावर शिक्कामोर्तब झालं। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असतील तर मग काँग्रेस पुण्यात स्वबळावर लढणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली। याआधी ठाकरेंच्या शिवसेनेनेही दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याला विरोध केला। बैठका अनेक चाललेल्या आहेत, अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही। ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल मी तुम्हाला स्वतः बोलून घेईन आणि तुम्हाला सगळं सांगेन। पक्षाने सगळे अधिकार हे विशाल तांबे, अंकुश अण्णा आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील। पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे। त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं, पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू। त्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही। कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता। त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत। महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का? कारण तेही अजित पवारांशी युती करतात आणि मुळात तुम्ही पण जाणार आहात आणि आम्ही जाणार नाही। आम्ही जाणार नाही। पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढू। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेत दोन्ही राष्ट्रवादीनं एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या। अगदी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांनाच उभं केलं। प्रचारात टोकाची टीकाही झाली। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी भाजपला कायम जातीवादी शक्ती म्हटलं। अजित पवार भाजपसोबत आहेत, त्यामुळे अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपसोबत जाणं अशी वक्तव्य पवार बापलेकींनी केलेली आहे। पुणे महापालिकेत भाजप स्वतंत्र लढत असली तरी शरद पवारांची राष्ट्रवादी ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत आहे ती अजित पवार भाजप सोबतच महाराष्ट्रात सत्तेतच आहेत। त्यावर बोट ठेवून पुण्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामाही दिला। तक्रारबाजी ही आहे की कालच्या 24च्या निवडणुकीमध्ये मदत घेतली जनतेची, लोकांनी निवडून दिलं, लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज त्या भाजपच्या दावणीला राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मांडली। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची जागावाटपाची बैठकही सुरू झाली। पुणे महापालिकेत एकूण 165 नगरसेवक आहेत। त्यापैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 ते 45 जागांची मागणी केली, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 30 जागा देण्यास तयार आहे। अर्थात अंतिम निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेणार आहेत। म्हणजेच महापालिकेत युती आणि आघाडीचं समीकरण बदललं। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून वेगळी झाली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर काँग्रेस वेगळी लढणार आहे, विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। होऊ शकतं ना, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले। मी आजच ऐकलं की काँग्रेसतर्फे त्यांची वेगळी भूमिका आहे, तो त्यांचा पक्षाचा निर्णय येतो। म्हणजेच महापालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडीत फूट पडली असंच चित्र आहे, तर दोन्ही राष्ट्रवादींचं पॅचअप होतं। पुण्याहून प्रदीप कापसे आणि योगेश बोरसेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.